भाजप उमेदवाराची दादागिरी, शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी, पोलिसात गुन्हा दाखल। वाशिम नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। हा प्रकार वाशिमच्या लाखाळा परिसरात रात्री 1:30 वाजेच्या सुमारास घडलाय। दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। वाशिम शहर पोलिसात या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण इढोळे यांच्या तक्रारीनंतर भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सतीश वानखेडे फरार असून पोलीस शोध घेत आहेत। दरम्यान कोणत्याही प्रकारच्या दहशतीला किंवा आमिषाला बळी न पडता मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन पोलिसांनी केलं असून कुणी प्रयत्न केला तर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे। सध्या नगर परिषद वाशिमची निवडणूक सुरू आहे। त्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रवीण इढोळे आणि गल्ला उर्फ सतीश वानखेडे हे लाखाळा भागातून एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत। आज रात्री 00:30 वाजता प्रवीण इढोळे हे त्यांच्या मतदानाच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या मित्रांसोबत असताना तिथे गल्ला उर्फ सतीश वानखेडे आला। त्याने निवडणुकीच्या कारणावरून प्रवीण इढोळे यांना धमकी दिली व त्यांच्यासोबतच्या लोकांना मारहाण केलेली आहे। त्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। सध्या सतीश वानखेडे हा फरार असून त्याचा शोध घेत आहोत। मतदारांनी कोणत्याही आमिषाला किंवा दडपणांना बळी न पडता धमक्यांना न घाबरता निर्भयपणे मतदान करावे। पोलीस यंत्रणा सतत अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहे। योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही। धन्यवाद।